सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आशा मावशी पवार आगे बढ़ो। पुत्र माजी नाशिक रोड प्रभाग समिती सभापती पवन पवार यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या आशाताई पवार यांनी आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रमिक नगर कॅनल रोड भागाचा दौरा केलाय। नागरिकांशी संवाद साधत विकासाची गंगा आणण्याचे वचनही त्यांनी दिले। समाज रक्षक म्हणून ओळखले जाणारे पवन पवार यांनी नगरसेवक असताना प्रभागात अनेक विकास कामे केली आहे। कॅनल परिसरातही अनेक सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या। कोरोनाच्या काळात माणूस माणसाला पारख झालेला असताना पवन पवार यांनी भागात मोफत अन्नधान्य आणि किराणा उपलब्ध करून दिला होता। त्यावेळी नागरिकांना त्यांचा मोठा आधार वाटला। मद्यपी तसेच टवाळखोरांकडून घरांवर वारंवार दगडफेक होत असल्याने नागरिक दहशतीत होते। याची दखल घेऊन पवन पवारांनी परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले। परिणामी पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सोपे झाले आणि गुन्हेगारीला आळाही बसलाय। सोमवारी आशाताई पवार यांनी कॅनल रोड भागात जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत हा परिसर सोयी सुविधांपासून वंचित आहे। नागरिकांनी हे गाऱ्हाणे यावेळी मांडले। आशाताई पवार यांनीही परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। त्यासाठी महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवण्याची विनंती केली आहे। नागरिकांनी या विनंतीला मान देत आशाताई पवार आणि त्यांच्या सोबत उमेदवार शीतल ताकाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिलाय। या दौऱ्यात आशाताई पवार यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले। प्रभाग क्रमांक 18 मधून आमच्या विशाल भाऊ पवार यांची आई मातुश्री श्रीमती आशाताई पवार या उमेदवारी करतायत आणि त्यांच्या जोडीला आमच्या शिवाभाऊ ताकाड्यांच्या मिसेस शीतलताई ताकाटे या पण उमेदवारी करतायत। या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या होत्या। विशाल भाऊ पवार नगरसेवक नसतानाही त्यांनी कोरोना काळामध्ये इथं अन्नदान वाटप, गोरगरिबांना खिचडी वाटप, म्हणजे संपूर्ण कोरोना काळ अक्षरशः विशाल भाऊंनी इथं संपूर्ण लोकांना रोजगार नसतानाही घराघरामध्ये अन्नदान पोचवलं। त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराची खूप गरज होती, कारण गुन्हेगारी एवढी वाढलेली होती, महिलांना त्रास वाढला होता, चोऱ्या वाढल्या होत्या, सगळ्या गोष्टी वाढल्या होत्या आणि अशा याच्यामध्ये विशाल भाऊंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारीला पण खूप मोठ्या प्रमाणात आळा बसला होता आणि महिलांना पण सुरक्षित, लोकांना पण सुरक्षित झालेलं होतं। तर सीसीटीव्हीमुळे खूप मोठा इफेक्ट झाला आणि पोलिसांना पण या कामात सीसीटीव्हीची मदत झाली। त्याच्यानंतर विशाल भाऊंनी जो दांडिया उत्सव भरवला, दांडिया उत्सवामध्ये पण महिलांसाठी विशेष एकदम म्हणजे महिलांना मनसोक्त दांडियाचा आनंद घेता आला। त्याच्यानंतर रस्त्याच्या समस्या असतील, किरकोळ समस्या असतील, वेळोवेळी विशाल भाऊ पवार, त्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्ड, आधार कार्ड या जे काही म्हणजे समस्या असतील, या समस्यांमध्ये विशाल भाऊंनी वेळोवेळी प्रत्येक नागरिकाला सहकार्य करून कुणाला थोडीफार आर्थिक मदत लागली ती पण विशाल भाऊंनी केलेली आहे। म्हणजे अशा आमच्या या भागातल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक पुरुषांसाठी रोजगार असो अशा अनेक संधी विशाल भाऊंनी नगरसेवक नसताना करून दिलेल्या आहे आणि आज त्यांच्या मातुश्रींच्या रूपामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या आमच्या मातुश्री आशाताई पवार आणि शिवाभाऊ ताकाटेंची मिसेस या पण नगरसेवकसाठी इच्छुक आहेत। तरी मी आमच्या श्रमिक नगर वासियांच्या वतीने त्यांना संपूर्ण आमच्या एरियाचा पाठिंबा जाहीर करतो आणि त्या भरघोस मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।